नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरी मी तुम्हाला अनुदानित शाळांमधील अनुकंप तत्वावरती जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात शासनाची जी काही योजना आहे या संदर्भातील किंवा या संपूर्ण प्रक्रियेविषयीची माहिती मी तुम्हाला अगोदर दिली गेलेली होती, ज्यामध्ये कशा प्रकारे हे भरती प्रक्रियेचं आयोजन केलं जाईल किंवा थोडक्यात काय तर शासनाने एक प्रकारचा हिरवा कंदील या संपूर्ण भरती प्रक्रियेला दिला गेला होता आणि ही कशा पद्धतीने त्यांची नेमणूक केली जाईल या पद्धतीची माहिती किंवा या पद्धतीचा शासन निर्णय जी आर या प्रशासनाने दिला गेलेला होता. आता नुकतीच त्या संदर्भात एक अपडेट येत आहे. ही काही जी काय अनुकंप नियुक्ती संदर्भातची एक नवीन अशी सुधारित योजना लागू करण्यासंदर्भातच्या शासन निर्णय नुकताच कालच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रशासनामार्फत. काय आहे हा शासनाचा निर्णय, काय सांगतोय जी आर आणि काय माहिती या अनुकंपा तत्वातील भरती प्रक्रियेची उपलब्ध झालेली आहे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहतायत आणि एक स्वप्न पाहतायत त्या पदावरती नियुक्तीचं. चला जाणून घेऊयात माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे नुकतंच आपण 28 जूनला या परीक्षेला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी त्यांची सेवा अबाधित ठेवणं आणि प्रमोशनसाठी आवश्यक आहे टीईटी आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन झाले, ज्यामध्ये मार्गदर्शक होतो सुद्धा बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सगळी वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिली आहे, द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला जाऊयात आलेल्या महत्वपूर्ण अपडेट जी आर स्वरूपातली. बघा, नुकतंच जारी केलेला आहे 14/5/2026 चा हा जी आर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत. कुणासाठी आहे तर प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षण अधिकारी, सर्व जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, प्राथमिक विभाग असेल, माध्यमिक विभाग असेल आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्यासाठी. आणि विषय जो मी आत्ताच तुम्हाला नमूद केला, राज्यातील खाजगी अनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यासंदर्भात याच्या अगोदरचे विविध शासन निर्णय दिले गेलेले आहेत या संपूर्ण प्रक्रियेशी निगडीत असणारे. आता त्याचाच उल्लेख करत वरील शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी संदर्भ दिलेला आहे वरती शासन निर्णयाचा. या संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग यांचा दिनांक 7/5/2026 बरोबर रोजी झालेल्या चर्चेतून असे कळवण्यात येते की 27/1/2026 पासून सुधारित धोरण अंमलात आले असल्याचे, म्हणजे काही सुधारित धोरण आहे ते अंमलात आले असल्याचे या धोरणातून संबंधित शिक्षण अधिकारी, मग ते प्राथमिक विभागाचे असू द्यात, माध्यमिक विभागाचे असू द्यात, उच्च माध्यमिक विभागाचे, या स्तरावरती त्या सुधारित योजनांची कारवाई होणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलंय. सदर बाब विचारात घेऊन अनुकंप नियुक्तीबाबत 27/1/2026 पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर संबंधित शिक्षण अधिकारी म्हणजे सर्व विभागाचे यांना उचित कारवाई करावी. म्हणजे आलेले जे काही प्रस्ताव आहेत शाळांचे, म्हणजे ज्यामध्ये अनुदानित असू द्यात, अंशतः अनुदानित, त्याच्यावरती उचित कारवाई करण्यास स्पष्ट आदेश दिलेत. असे प्रस्ताव शिक्षण अधिकारी योजना यांच्याकडे प्राप्त झाले असल्यास त्यांनी ते संबंधित शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. तसेच दिनांक 7/1/2026 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांवरती शिक्षण अधिकारी यांनी संदर्भीय शासन निर्णय निर्देशानुसार आवश्यक कारवाई त्वरित करायची आहे. म्हणजे त्यांना ही प्रक्रिया लगेच राबवायला सांगितले. संबंधित शिक्षण अधिकारी योजना कार्यालयाचे संदर्भीय
शासन निर्णयात कळवण्यात निर्देशानुसार संस्था असतील शाळांकडून शिफारसीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करून प्रस्ताव अचूक असल्यास संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीबाबत स्वयंस्पष्ट शिफारस संस्थेकडे शासनाकडे करावी. म्हणजे पूर्णतः भरती म्हणजे त्यांची पूर्णतः नेमणूक करायची. जर ते प्रस्ताव योग्य असतील म्हणजे पूर्वी जी काही अटी शर्ती होत्या किंवा भरती खूप दिवसापासून खूप वर्षापासून ही अनुकंप तत्वावरची थोडक्यात थांबली गेली होती. शासनामार्फत तात्काळ कारवाई करायचे आदेश तिथल्या शिक्षण अधिकाऱ्याला दिले गेलेले. तसेच सदर शिफारसी पत्रात एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावी असं सांगितलंय. प्रस्तावावर वेळेत कारवाई न झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शिफारसीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी यांची राहील. समजा तुम्ही विलंब लावला आणि समजा पुढे जाऊन काही न्यायालयीन प्रकरण जर उद्भवलं तर तुम्ही त्याला जबाबदार असाल सांगितलंय. आणि मान्यतेसाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक यांची राहील असंही सांगितलंय. बघा संचालक मंडळ त्यांचंही याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल साईन दिसते बरोबर, ज्यामध्ये डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचंही डिजिटल साईन आहे. कालचे 15 तारखेची साईन आहे. आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य शरद गोसावी यांची देखील डिजिटल साईन याच्यावरती. म्हणजे लवकरात लवकर आलेले जे काही या अनुकंपा तत्व शिक्षकांचे मग ते सगळ्या विभागाचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक असू द्यात, उच्च माध्यमिक असू द्यात, ज्यामध्ये अनुदानित अंशतः अनुदानित ते योग्य असतील, अचूक असतील तर तात्काळ त्यांची कारवाई पुढे पूर्ततेकडे न्यावी असं सांगितलं आहे. आणि जर समजा विलंब लागला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल किंवा जर हे प्रकरण न्यायी प्रविष्ट झालं तरी तुम्ही त्यास जबाबदार असाल. स्पष्ट संकेत दिले गेलेले आहेत. माहिती अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बाब ही अनुकंप तत्व वरती जी वाट पाहतायत त्या जागेची नियुक्तीसाठी त्यांच्यासाठी ही एक प्रकारची आनंदाची बातमी. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू महत्वपूर्ण अपडेट. गुड बाय अँड टेक केअर.